सो ब्लॉक प्लस चेन कन्सेप्ट. ब्लॉक म्हणजे काय? नाही, तुम्ही इतर लोकांना ब्लॉक करता ना, त्यातला काही असा ब्लॉक नाही, इथे तुम्हीही ब्लॉक होणार नाही. सो डोंट वरी. आपण फार सोप्या शब्द आहेत. चेन म्हणजे काय? एक ब्लॉक दुसऱ्या ब्लॉकला जोडला जातो. एकदा का हा ब्लॉक जोडला गेला की डिलीट नाही, एडिट नाही आणि फेकही नाही. तुम्ही जेव्हा शेअर्स क्रिप्टो खरेदी करता तेव्हा तुम्हाला माहिती आहे का की ह्यांचं रजिस्ट्रेशन किंवा हे आपण जे बाय आणि सेल करतो ते कुठे नोंदवलं जातं? बँकेत, कंपनीकडे की कुठल्या ब्रोकरकडे? तर आज मी तुम्हाला सांगणार आहे ब्लॉक चेनबद्दल, जो की खरा गेम चेंजर आहे. आणि जर तुम्ही ट्रेडिंग करत आहात तर ह्याच्याबद्दल माहिती असणं फारच गरजेचं आहे. तर चला मग बघूया व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि शेवटी मी तुम्हाला एक गुपित पण सांगणार आहे. सो चलो लेट्स स्टार्ट. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या पेजवरती. तो आज आपण काय काय शिकणार आहोत. सगळ्यात पहिलं ब्लॉकचेन म्हणजे काय, दुसरी गोष्ट त्याचा उपयोग काय आहे आणि तिसरी गोष्ट फ्युचर ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीने बदल होणार आहे. सो जाणूयात लगेचच. नका घाबरू नका. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगते ब्लॉकचेन म्हणजे काय. ब्लॉकचेन म्हणजे डिजिटल रजिस्टर. हा एका माणसाकडे नाही, बँकेकडे नाही, कोणत्याही कंपनीकडे नाही. हा रजिस्टर हजारो कॉम्प्युटरवर एकाच वेळी असतो. एकदा जर एखादी एंट्री झाली तर ती कोणीही बदलू शकते. ह्यालाच म्हणतात डिसेंट्रलाइज सिस्टम. ब्लॉक म्हणजे डिटेल अबाउट द ट्रान्झॅक्शन डिटेल्स, डेट अँड टाइम आणि ते कोणी बाय केलाय त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन. समजलं? आता सर्वात महत्वाचं की ट्रेडिंगमध्ये ह्या ब्लॉकचेनचा उपयोग काय आहे बरं. सांगते तुम्ही त्याचीच वाट बघताय मला माहिती आहे. सो क्रिप्टोमध्ये जर आपण ट्रेडिंग करतो जसं की बिटकॉइन, इथेरियम, फलाना आपण कॉइन्समध्ये जे काही ट्रेडिंग करतो, सो हे जे काही बाईंग सेलिंग चालतं ना, ह्याचं सगळं रेकॉर्ड जे आहे ना ते ब्लॉकचेनवर होतं. त्यामुळे फेक ट्रान्झॅक्शन नाही, डबल एंट्री नाही आणि ट्रान्सपरन्सी राहते. तुम्हाला जो काही अजूनही बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे की क्रिप्टो हे इल्लीगल आहे का, किंवा क्रिप्टोमध्ये ट्रेडिंग केली तर चालेल का, किंवा काय करू शकतो, तर काही असं नाही आहे. ह्याच्यामध्ये प्रॉपर सगळं ब्लॉकचेनवरती रजिस्ट्रेशन केलं जातं. प्रॉपर सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ना, तुम्ही जे काही बाईंग सेलिंग करताना ते प्रॉपर रजिस्टर केलं तर काही घाबरण्याची कारण नाही. आणि जर तुम्हालाही माझ्यासोबत क्रिप्टो, स्टॉक मार्केट हे सगळं काही शिकायचं आहे तर घेत आहे ना, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. आणि हो, आपण गोल्डमध्ये पण ट्रेडिंग सुरू केलेली आहे आणि तीही चांगला रजिस्टर प्लॅटफॉर्मवरून. सो त्याच्याबद्दलची जरी इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला भरभरून कमेंट्स करा आणि हो, व्हिडिओला लाईक्सही करा. आता तुम्ही म्हणाल मी तर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो. मग मॅडम तुम्ही कसं म्हणता की ह्याच्यात ब्लॉकचेनचा उपयोग कसा? बघा, आता सध्या तरी हा ब्लॉकचेन आपल्या स्टॉक मार्केटमध्ये नाही, पण फ्युचरमध्ये जो आहे ना हा येणार आहे. सो त्याच्यामुळे बरेच बदल होतात. चांगलेच बदल होणार आहेत. तर ते कोणते? आता सध्या आपण मार्केटमध्ये बघितलं, आपल्या स्टॉक मार्केटमध्ये तर क्लिअरिंग हाऊस आहे, ब्रोकर आहेत, एक्सचेंज आहेत. सगळे हे जे काही आहेत ना हे सगळे मिडलमॅन आहेत. ओके. सो फ्युचरमध्ये ब्लॉकचेन आलं की डायरेक्ट बायर आणि सेलर, बघा ना किती बेटर आहे. मध्ये मिडलमॅनच नाही. म्हणजे काय? ब्रोकरेज कमी, फ्रॉड कमी आणि सेटलमेंट. आज शेअर विकला तर 2-3 दिवस पैसे यायला लागतात. पण हे जर ब्लॉकचेनच आलं तर आपण इझिली विदिन सेकंड्समध्ये जे आहेत ना हे ट्रान्झॅक्शन होऊ शकतं. आहे की नाही बरं? सो ही माहिती आहे ब्लॉकचेनची. अजूनही बऱ्याच जणांना ह्याच्याबद्दल कन्फ्युजन होते की व्हॉट इज ब्लॉकचेन. तर सध्या जे आहे ना डायरेक्ट हे रजिस्ट्रेशन केलं जातं आणि ह्याच्यामध्ये जे आहे ना आपण डायरेक्ट बायर सेलर्स कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो. आणि हे फ्युचरमध्ये आपल्या स्टॉक मार्केटमध्ये देखील येणार आहे ना. कमाल. सो फ्युचरमध्ये जे आहे ना बऱ्याच सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे ट्रेडिंगच्याच म्हणा ज्या ब्लॉकचेनवर चालणार आहेत. सो त्याच्यामुळे आहेत ना सेटलमेंट्स जे आहेत ते क्विक बेसिसवरती होतील, फ्रॉड्स कमी होतील, ऑपरेटर्सचा इथे काहीही गेम राहणार नाही. सबसे बढिया बात जो है वही है ग्लोबली एक्सेस करता येईल. 24/7 मार्केट जे आहे ते ऑपरेट करता येईल. किती बढिया आहे. सो ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला इथे एक्सेस करता येतील. स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा आपण क्रिप्टोमध्ये सुद्धा करतोय, पण ह्याच्यात सुद्धा आपल्याला एक्सेस करता येईल. सो ह्या ज्या ब्लॉकचेनच्या गोष्टी आहेत ना ह्या फार इन्फॉर्मेटिव्ह. आणि ह्याच्याबद्दलची माहिती जर मी जी तुम्हाला दिली ती जर आवडली असेल, आणि हो ब्लॉकचेनवर ट्रेडिंग कशी केली जाते ना ह्याचं प्रॅक्टिकल एक्झाम देखील मी पुढच्या व्हिडिओजमध्ये देणार आहे.
पण त्यासाठी तुम्हाला भरभरून जे आहेत ना ह्या व्हिडिओजला लाईक करायचं आणि तुम्हाला जर खरंच ही व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि हो, माझ्या व्हिडिओज जे आहेत ते पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज आहेत, पूर्णपणे एज्युकेशनल पर्पज. तर तुम्हाला जर दिलेली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की लाईक. थँक्यू. हा व्हिडिओ केवळ एज्युकेशनल आणि इन्फॉर्मेशनल पर्पजसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारचा फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग ॲडवाइस देत नाही. क्रिप्टोकरन्सी आणि लेव्हरेज ट्रेडिंगमध्ये मोठा रिस्क असतो आणि हे सर्व इन्व्हेस्टरसाठी सुटेबल असेल असेच नाही. नेहमी स्वतःची रिसर्च करा आणि कोणताही फायनान्शियल डिसिजन घेण्याआधी लायसन्स्ड फायनान्शियल ॲडवायझरकडून सल्ला घ्या. मी सेबी रजिस्टर्ड फायनान्शियल ॲडवायझर नाही आणि या व्हिडिओमध्ये दिलेली कोणतीही माहिती ही पर्सनल रिकमेंडेशन समजू नये. या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेले प्लॅटफॉर्म्स उदाहरणार्थ डेल्टा एक्सचेंज इंडिया हे फक्त पर्सनल एक्सपिरियन्सवर आधारित आहेत. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना एंडोर्स करते किंवा गॅरंटेड रिटर्न्स मिळतील याची हमी देते. काही दिलेले लिंक्स हे ॲफिलिएटेड लिंक्स असू शकतात, म्हणजे जर तुम्ही त्यावरून साइन अप केलं तर मला तुमच्यावर कोणताही एक्स्ट्रा कॉस्ट न देता काही बेनिफिट्स मिळू शकतात. या व्हिडिओमध्ये जे ट्रेडिंग रिझल्ट दाखवले आहेत ते इलिस्ट्रेटिव्ह आहेत. फ्युचर परफॉर्मन्स तशीच असेल याची खात्री नाही. पास्ट परफॉर्मन्स फ्युचर रिझल्टची गॅरंटी देत नाही. कृपया कधीही अशी गुंतवणूक करू नका जी तुम्ही गमावू शकता.